मुद्दा इतकाच आहे की कोणी त्यांच्याबरोबर लढायला तयार नाही आहे. त्यामुळे मोदींसाठी निवडणूक इझी आहे, हा प्रॉब्लेम आहे. आणखी काय पाहिजे? ज्या पद्धतीने आज तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे विश्लेषण सांगितले, 370चं सांगितलं, त्यानंतर काही बरेच उदाहरणं सुद्धा दिली. त्यातून एक म्हणजे राजकीय विश्लेषक म्हणून बोध घेण्यासारखंही आहे. पण ह्या आताच्या ज्या घडीला काय नेमकं कशा प्रकारचं वातावरण असू शकतं? नाही, आरामात तो माणूस जिंकणार आहे ना. तो माणूस जेव्हा 2047ची तयारी करतोय, ह्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की तुम्ही 29कडे बघताय, तुम्ही 19कडे बघताय, 24कडे बघताय, तो माणूस 25 वर्ष पुढचं बघतो. आणि त्यामुळे त्यांना हरवायचं असेल तर त्यापेक्षा अधिक तुम्हाला हे केलं. तुम्ही गावस्करच्या स्टाईलने आता क्रिकेट चालत नाही. आता विराट कोहलीसारखं लागतं. तुम्हाला प्रचंड फिजिकल फिटनेस लागतो. आणि तिथे कळेल की हे बाकीचे खेळाडू सगळे लिथार्जिक आहेत, आळशी आहेत, ते त्याच्याबरोबर धावू शकत नाही. आणि तिथे प्रॉब्लेम. त्यामुळे मोदींसाठी निवडणूक इझी झाली. असं मी तुमच्या भाषणात म्हणालात की विरोधक